श्री गुरुदेव विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एक पेड माँ के नाम ही जी मोहीम राबवण्यात येत आहे देशभरामध्ये, त्याच अनुषंगानं आमच्या विद्यालयातील जवळपास 200 विद्यार्थ्यांनी आपापल्या आईवडिलांसोबत वृक्षारोपण करून त्याचे फोटो अपलोड केले आणि जवळपास तेवढ्याच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सुद्धा वितरित करण्यात आलेलं आहे केंद्र शासनाकडूनच। आणि त्याच मोहिमेअंतर्गत आम्ही आमच्या शाळेच्या आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरामध्ये सुद्धा वृक्षारोपणाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगानं बरेचसे झाडं या ठिकाणी लावण्यात आले आणि विद्यार्थ्यांना सुद्धा एकूणच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर या वृक्षारोपणाचं महत्त्व सुद्धा त्यांना सांगण्यात आलं। आणि त्याचबरोबर फक्त वृक्षारोपणच करणे नाही तर वृक्षांचं संगोपन सुद्धा त्या दृष्टीने झालं पाहिजे याबाबत सुद्धा जागरूकता निर्माण करण्याचं काम विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। धन्यवाद। मी सुषमा सोनारे देशमुख, श्री गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालय गुरुकुंज आश्रम, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती येथे कार्यरत आहे। आमच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागातून आणि माननीय प्राचार्य सर यांच्या उपक्रमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे राबवण्यात आला। विद्यार्थ्यांनी विविध जाती प्रजातीच्या झाडांचे रोपण या परिसरामध्ये केले। तुम्ही बघू शकता इथे पामचे झाड लावण्यात आलेले आहे। ही चिकू सारख्या फळ झाड सुद्धा विद्यार्थ्यांनी लावलेली आहेत। तुम्ही इकडे जर बघाल तर आमच्या या भिंती, महाविद्यालयाच्या भिंती या विद्यार्थ्यांनी सुशोभित केलेल्या आहे। यावरती काढलेली ही वारली पेंटिंग विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या आहेत। त्याचबरोबर या महाविद्यालयामध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये, या उपक्रमामध्ये पामची झाडं लावण्यात आलेली आहे, फळ झाडं लावण्यात आलेली आहे, विविध फुलं झाडं त्यांनी लावलेली आहे। एक पेड़ माँ के नाम या शासनाच्या उपक्रमाला लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी या परिसरामध्ये विविध फुलं झाडं, फळ झाडं, त्याचबरोबर परसबाग देखील इथे त्यांनी निर्माण केलेली आहे। मला फार आनंद वाटतो की आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी निसर्गाशी अगदी जुळून आहेत। या परिसरामधली स्वच्छता विद्यार्थी स्वतः राखतात। या परिसरामध्ये ज्या वेळेला सकाळी विद्यार्थी येतो त्यावेळेला त्यांना जर इथे कचरा दिसला, झाडांची गळलेली पानं दिसली तर विद्यार्थी कुणाचीही वाट न बघता स्वतः ते साफ करण्यासाठी स्वतः त्यांचे हात सरसावतात। त्यामुळे हा परिसर अधिक स्वच्छ कायमच राहतो। वांग्याची, मिरचीची रोपं लावलेली आहेत। ही अगदी सुरुवात आहे। हे पहिलं वर्ष आहे की महाविद्यालयामध्ये परसबागेचं निर्माण या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आणि ही रोपं सुद्धा त्यांनी घरूनच आणलेली आहेत। आणि इथे आल्यानंतर, अगदी आल्यानंतरचा पहिला वेळ त्यांनी लावलेली सगळी रोपं नेमकी कशी आहेत, ती चांगली जगतायत की नाही हे बघण्याकडे त्यांचं पहिलं लक्ष जातं। त्याच्यामुळे या निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थी वावरत असताना, शिकत असताना ते अधिक चांगले बनण्याचा प्रयत्न करत असतात। इकडे चाफ्याची झाडं त्यांनी लावलेली आहे, पलीकडे जास्वंदाची विविध प्रकारची प्रजातीची झाडं त्यांनी लावलेली आहेत। हा सगळा परिसर सुंदर ठेवणं हे विद्यार्थी जसं आवर्जून करतात आहे, त्याचबरोबर या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री मनोज कडू सर यांनी सांगितल्याप्रमाणे, यांच्या विचाराप्रमाणे, यांच्या योजनेप्रमाणे विद्यार्थी आणि प्राध्यापक वृंद नेहमी कार्य करत असतात आणि त्यांच्याच योजनेतून हा परिसर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिकताना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवण्याचं काम माननीय प्राचार्य सर आवर्जून करत असतात। धन्यवाद।